नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील येवता या गावातील स्मशानभूमीच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील इढोळे, गजाननराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन रिसोड तहसीलच्या तहसीलदार माननीय प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मशानभूमीमध्ये झाडे लावण्याचा निर्धार केला। त्यासाठी माननीय प्रतीक्षा तेजनकर मॅडम तहसीलदार रिसोड यांना येवता येथे आमंत्रित करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्यांच्या समवेत तलाठी दीपक गोटे हे उपस्थित होते। तहसीलदार मॅडम यांनी बोलताना सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड करावी, त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल व मातीची झीज होणार नाही, दुष्काळाला सामोरे जाता येईल व दुष्काळ कायमचा बंद होईल। यावेळी कैलास पाटील इढोळे, गजाननराव देशमुख, दीपक गोटे तलाठी, सरपंच सुखदेव नवघरे, शिक्षक गणेश अवचार, गजानन अवचार, सतीश अवचार, वसंतराव अवचार, अशोकराव देशमुख, सुरेश मोहिते, विष्णू हिरे, योगीराज अंभोरे, गजानन श्रीराम देशमुख, मदन ढवळे इत्यादी गावकऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण माझ्या हस्ते केले व बोलावून मान सन्मान दिला, त्याबद्दल प्रतीक्षा मॅडम यांनी गावकऱ्यांचे आभार मानत याबाबत जनजागृती झाली पाहिजेत व आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जागृत असले पाहिजेत असे बोलताना सांगितले। गजाननराव देशमुख यांनी झाडांचे संवर्धन करू असे शेवटी सांगितले। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील, रिसोड। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।